हॅलो, चला पंच सामना चालू करा. आवाज जातोय का नाही मला समजत पण नाही. हॅलो, निशांत 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 माळी, अतुल माळी, चला चालू करा सामना. काय आला? अरे मला पण आवाज नाही येत स्वतःचा. मला स्वतःला पण आवाज येत नाही. हे सगळे सुनील भाऊ. गणेश पाटील तळोजे मजकूरचे आणि निळकंठ पाटील, आपण प्लीज या मंचावर यायचंय. गणेश पाटील, निळकंठ पाटील. हॅलो, गणेश पाटील, त्यानंतर निळकंठ पाटील. गणेश पाटील त्यानंतर निळकंठ पाटील. गणेश पाटील, निळकंठ पाटील तळोजाचे. मला स्वतःलाच काय आवाज येत नाही रे बाबा. हॅलो, हॅलो, मी विनंती करतोय अविनाश मुंबईकर तळोजाचे, त्यांनाही विनंती असेल की आपण या मंचावर या. हॅलो, 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 चेक चेक. हॅलो, चेक. चेक करायला सांगते तुम्हाला, बघा कमी ना. हॅलो, चेक. काय? हां हां हां, ओके. मी विनंती करेन अविनाश मुंबईकर, आपणही या मंचावर यायचं आहे. अविनाश मुंबईकर, आपले स्वागत. अरे भजनाचा आवाज रास येतो. हॅलो, आणि पहिला षटकार. पहिला षटकार अजय कोळी आणि प्रशांत कानाकर. प्रशांत कानावकर आणि अजय कोळी. एका बाजूला पिरकोन. हा हा, मला पण बरा आहे तेवढा. आणि अजय कोळी या ठिकाणी बाद होतोय. चांगला चेंडू आणि 6 धाबा धावफलकार पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू. गोलंदाज प्रसाद गावण.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू गेलाय कव्हरच्या रिजनमध्ये. धाव घेण्याचा मानस मनामध्ये निर्माण केला होता परंतु नकार दिला. एकच धाव आणि एकेरी धाब्यानं आपण बघतोय, माफ करा, या ठिकाणी 6 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अजय कोळी यानं जो षटकार लगावला होता. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. लाईव्ह पूर्णपणे शांत राहते भाई, त्याच्यामुळे थोडासा आवाज कमी केलाय. नक्कीच आपण बघतोय, आम्ही या ठिकाणी शांततेचा भंग होणार नाही त्याची दक्षता घेऊ. वाढू नको आता, बरोबर आहे, आम्हाला येते आवाज, बाद झाला, तुम्ही नका घेऊ, आम्हाला आवाज येतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. एकूण धावा जमा झाल्या त्यात तब्बल 6. अजय कोळीनं पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता, त्यानंतर वाटलं की मोठी खेळी या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु मोठ्या खेळीला महेश म्हात्रे नवीन फलंदाज आपण बघतोय. अजय कोळी बाद झाला. त्यानंतरचे 3ही चेंडू प्रशांत खानावकरनं आपण पाहिलं असेल. प्रशांत खानावकर एक काळ असा होता की या प्रशांत खानावकरला गोलंदाजी करण्यासाठी बरेचसे गोलंदाज कशा पद्धतीने चेंडू टाकायचे याचं टेन्शन त्यांच्या मनामध्ये असायचे, परंतु या ठिकाणी आपण बघतोय थोडासा आउटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु सलामीचा हा फलंदाज, आपण नेहमी म्हणतो ना की तुमचा फॉर्म जरी टेम्पररी असला तरी तुमच्याकडचा क्लास हा कायम असतो आणि हा क्लास नक्कीच या मैदानावर त्यांना दाखवण्यास ते तयार झालेत. तर बघूयात, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक फेकलं होतं ते प्रसाद गावणनं, दुसरं षटक आपण बघतोय रुपेश म्हात्रे. पहिला चेंडू इथे मात्र आपण बघतोय आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय सरळ विसातोय विकेट किपरच्या हातामध्ये. आमचे तळोजे मजकूरचे गणेश पाटील, त्यानंतर निळकंठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. अविनाश मुंबईकर, आपल्यालाही विनंती असेल की आपणही या मंचावर यायचंय, आपलंही आम्ही मनापासून स्वागत करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला होता मोठा स्ट्रोक्स लगावण्याचा, परंतु हा चेंडू जातोय विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगला प्रयत्न केला होता. आपण बघतोय एक षटकार आला होता अजय कोळीच्या माध्यमातून आणि जसा अजय कोळी बाद झाला त्यानंतर आपण पाहतोय धावसंख्येला कुठेतरी अंकुश लागलाय, कुठेतरी ब्रेक लागलाय, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा तोच ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. महेश म्हात्रे एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते, परंतु त्याच्या बॅटमध्ये चेंडू जसा यायला पाहिजे तसा येत नाही. परिणाम बघतोय 2 फलंदाजांमध्ये आता मात्र चर्चा बघायला मिळते. 2 फलंदाज चर्चा करतायत की कशा पद्धतीनं या ठिकाणी आता मात्र फटकेबाजी करणं गरजेचं राहील, कशा पद्धतीनं शॉट्स खेळणं गरजेचं राहील. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये प्रत्येक वेळेस तुम्हाला षटकार चौकार बघायला मिळत नसतात. कधी कधी गोलंदाजही त्याची गोलंदाजी चांगली दाखवत असतो आणि अशा वेळेस मी म्हणेन की तुम्ही सन्मानजनक धावसंख्या उभारण्याच्या हेतून एकेरी दुहेरीवर लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून आपलं धावफलक हलतं राहील. परंतु इथे मात्र धावफलक 6 या अंकावरती. यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडूला पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये, चेंडू जातोय आता मात्र 1 बाउन्स, चौकार. इथे मात्र जबरदस्त फटका, या चेंडूला आपण बघतोय फ्लिक केलं, चेंडू फेकून दिला सरळ फाईन लेगच्या रिजन मध्ये, षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला गेला आणि यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता. एकूण धावा धावपलकर पाहायला मिळतात आता मात्र 16.
विशाल गावणार आहे बारे राहिले आपले आमची तर कंप्लीट नाही करी किती माझं आमची आधी 5-5 वर वाजतात कोण विशाल गावणार. तर 2 षटकांचा खेळ संपला मित्रांनो. एकूण धाबा जमा झाल्या त्या तब्बल धावफलकावर 16. 2 षटकार आणि 1 चौकार. बाकी सगळेच्या सगळे चेंडू निर्धाव. म्हणजे विचार करायला गेलं तर 3 चेंडूवर धाबा आल्या आणि उर्वरित 9 चेंडूवर या ठिकाणी निर्धाव खेळला तो नावडे संघ. बघूयात नावडे विरुद्ध पिरकोन अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. थोडीशी शांत सन्नाटा ग्राउंडवर पाहायला मिळतोय कारण आपण पाहतोय यावेळेस मात्र चांगला चेंडू. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जाईल. विकेट मिळतीये. प्रशांत खानावकर बादून तंबूत परतावं लागेल. प्रशांत खानावकरला चूक केली आणि इथे मात्र आपण बघतोय दुसरा गडीबाज झालाय तो नावडे संघाचा. यष्टिरक्षक पंकज गावण कसलं जबरदस्त झेल टिपला आपण पाहिलं होतं. असं वाटलं होतं की प्रशांत खानावकर एकेरी दुहेरी धाबा घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करेल परंतु तसं घडलं नाही आणि परिणाम आपण बघतो या ठिकाणी जी सुरुवात या ठिकाणी केली होती त्या सुरुवातीला कायम करता आलं नाही. आपण बघितलं होतं पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर उर्वरित सगळे चेंडू निर्धाव खेळले गेले नावडे संघाकडून. त्यानंतर आपण बघितलं दुसरं षटक पहिले 2 चेंडू माफ करा पहिले 3 चेंडू सुरेख होते. त्यानंतर 1 चौकार आला 1 षटकार आला आणि शेवटचा चेंडू निर्धाव. अशा रीतीने आपण बघितलं 16 धाबा धावफलकावर आणि त्या सगळ्या धावा आपण बघतोय 3 मोठ्या स्ट्रोक्सवर आल्या होत्या. गोलंदाज मात्र तयार विशाल. नवीन फलंदाज चेतन कोळी. इथे मात्र चेतन कोळीला आल्या परत पाठवलंय. चेंडूवर तडाखा तर जबरदस्त लगावला होता परंतु चेंडूला उंची जास्त मिळाली लांबी कमी मिळाली आणि परिणाम आपण बघतोय या ठिकाणी आपण बघतोय झेलबात होऊन या ठिकाणी विकेट गमवावी लागते ती स्वतःची चेतन कोळी या फलंदाजाला. महेश पात्रे इथे पंचांकडे अपील केलं होतं परंतु हे पंचांनी अपील फेटाळले आपण बघतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळेल नवका फलंदाज प्रथमेश खानावकर या ठिकाणी आपण बघतोय. विनोद पाटील थोडेसे निराश आम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला गेला आहे परंतु एका धाबेवर समाधान मानलं जातं. या एकेरी धाबेने आपण बघतोय 18 या अंकावरती जाऊन पोहोचलाय तो नावडे संघ. पिरकोन संघाविरुद्ध आपण बघतोय एक दमदार खेळ चालू आहे. 2 षटकं आपण बघितली. पहिल्या 2 षटकांच्या अंती 8च्या सरासरीने तब्बल धाबा जमा झाल्या होत्या 16. 3 मोठे फटके लागले होते पहिल्या 2 षटकांमध्ये आणि उर्वरित यावेळेस मात्र जागेवरून फटका खेळण्याचा निर्धार केला होता परंतु आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेन. पिरकोन संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिलं षटक आलं होतं 6 धावांचं. दुसरं षटक आलं ते 10 धावांचं आणि मात्र तिसरं षटक काय जबरदस्त या ठिकाणी कमबॅक करणारे षटक आलं. अवघ्या 2 धावांचं षटक आलं ते तिसरं षटक गोलंदाज विशाल गाभांचं. आणि अशा रीतीने आपण बघतो आता मात्र हे शेवटचं स्लॉगवरचं षटक असेल. तुम्हाला जिंकायचं असेल तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मी म्हणेन किमान 30 ते 35 धाबा जमा करणं बंधनकारक राहील. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 36 धाबांचा या ठिकाणी डिफेंड केलं होतं टार्गेट ते खेडूपाडा संघानं आणि अशा पद्धतीनं
बुवाई पैसे दिलं बुवाई पैसे नाही दिले भाई कोणती या तुम्ही हरवलं त्यांना असं पण आहे का यावेळेस मात्र जबरदस्त दमदार स्ट्रोक्स लगावला होता परंतु क्षेत्ररक्षकाचा वेध घेतला या फटक्यानं आणि इथे मात्र कोणती चूक केली जात नाहीये पिरकोन संघ भलेही या ठिकाणी आपण बघतोय ज्या ज्या खराब चेंडूवर मोठे स्ट्रोक्स आले परंतु इतर चेंडू चांगले टाकण्याचा प्रयत्न केलाय जबरदस्त सामने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत आणि मनीष म्हात्रे आपले या ठिकाणी आपण बघतोय मनीष म्हात्रे कोठारीचे त्यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल प्रसाद जत्ती यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलं जाईल आणि आपण बघतोय हे सामने प्रेक्षकांना आता मात्र थोडेसे शांत पाहायला मिळत आहेत कारण आपण बघतोय एकूण धावफलकावर 18 पाहायला मिळत आहेत नावडे विपक्ष फिरकून असा हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय थोडीशी शांतता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण षटकार चौकार यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू टाकला जातोय इथे मात्र आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा पाहायला मिळते आमचे पंच निशांत माळी सर पंच अतुल माळी सर आपण बघतोय सुरुवातीपासून आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते आणि इथे मात्र आपण बघतोय धावफलक तिथेच स्थिरावलेलं धावसंख्येला मी म्हणेन की कुठेतरी या ठिकाणी टाळा लावलाय कारण आपण बघतोय अंकुश बसलाय यावेळेस मात्र आपण बघतोय पंच करण्याचा प्रयत्न केला होता चेंडूला फ्लिक करण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडूची या ठिकाणी पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळते जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते या षटकाचा विचार करायला गेलं तर 3 चेंडू फेकलेत आणि 3ही चेंडू या ठिकाणी मेडन टाकलेत या गोलंदाजानं गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय आदेश गावण या ठिकाणी गोलंदाजी करतोय ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय महेश म्हात्रेनं निराशा केली आहे महेश म्हात्रे तुम्ही काय करता असा प्रश्न प्रेक्षक नक्कीच विचारत असेल कारण आपण बघतोय मोक्याच्या क्षणी अशी फलंदाजी करणं थोडेसे मी म्हणेन या ठिकाणी कठीण होऊन बसेल कारण आपण नेहमी म्हणतो की तुम्हाला मेहनत करून सुद्धा तुमचा रस्ता सापडत नसेल तर कधी कधी तुमच्या जवळचा सिद्धांत बदलायला पाहिजे कारण आपण नेहमी म्हणतो की झाडं त्यांची पानं बदलतात मुळ्या नाही तशाच पद्धतीनं आपण बघतो कधी कधी षटकार चौकार जात नसेल तर एकेरी दुहेरी धावा तुम्ही जमा करा परंतु इथे मात्र आपल्यावर विश्वास ठेवला होता आपल्या मनगटातील ताकदीवर विश्वास ठेवला होता एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि तोही पूर्ण केला जातोय या दुहेरीनं आपण बघतोय 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात शेवटचं स्लॉगरचं षटक प्रगतीपथावर येईल गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतोय तो आदेश गाभण आणि इथे मात्र प्रयत्न केला होता एक मोठा पंच लगावण्याचा एक मोठा स्ट्रोक्स लगावण्याचा परंतु या स्ट्रोक्सच्या आपण बघतोय धावा आल्या त्यात 2 इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटकाला खेळलाय स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये चेंडू जाईल 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत दुहेरीनं आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या तब्बल 22 धावा धावफलकावर लागतात जिंकण्यासाठी 23 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत त्या जिंकण्यासाठी 22 धावा धावफलकावर लागतात जिंकण्यासाठी 23 धावा धावफलकावर पूर्ण करायच्या आहेत बॉल फुकट गेलो टाइम पण फुकट गेला तेवढा काय माहिती आवाज वाढव सांगू का जरा सध्या तू आलाय सुनील भाऊ त्याला सांग पोलीस आलता मग तू कुठं होता बघितले मी तो काय बोलतो बंद काय हॅलो चला टॉससाठी या दुसऱ्या टॉससाठी जात आहे का आवाज तरगर आणि कुटारी टॉससाठी या तरगर आणि कुटारी नाणेफेक करण्यासाठी या म्हणजे तरगर आणि कुटारी या 2 संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय तरगर आणि कुटारी
तरगर आणि कुटारी. माझा आवाज पोचतोय का अतुल माळी? अतुल माळी जोरात, किती जोरात घशातून आवाज काढू जातो तुम्ही. अतुल माळी, तरगर आणि कुटारी आवाज येते ना? तरगर आणि कुटारी या दोन संघांच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन. आपण टॉस साठी यायचंय. तेजस ना रे. नाही आवाज येते का नाही चेक करत होतो. काय आला? तरगर आणि कुटारी आपण टॉस साठी यायचंय. तरगर आणि कुटारी टॉस साठी या. बॉल बॉल घेऊन जा रे बॉल. अरे बॅग बॅग कुठे? हॅलो, चला तरगर आणि कुटारी नाणेफेक करण्यासाठी यायचंय. तरगर आणि कुटारी काय आला? ओके. दुर्वेश म्हात्रे. दुर्वेश 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 नाही, दुर्वेश म्हात्रे नाही. अरे जोरात बोलले भाऊ. तशी आला रे मला तो टाकताय मला. तुझ्या आवाज निघत भाऊ शेवटच्या रात्रीला. उद्या आवाज निघत जोरात बोलून. कुठे असं यावं ना इकडे स्टेज जवळ. काय ती जंगातडे आवाज जरा. हॅलो, तर एकूण धाबा आपण बघतोय 22 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि जिंकण्यासाठी 23 धाबांचं लक्ष ठेवलंय. 22 धाबा धावफलकावर जमा झाल्या त्या नावडे संघाच्या पिरकोन संघासाठी कदाचित छोटासा घास असेल, परंतु आपण बऱ्याचदा बघितलं ज्या ज्या वेळेस लो स्कोरिंग असतं त्या वेळेस या ठिकाणी आपण बघतो सामने अटीतटीचे बघायला मिळतात. तरगर संघ मला वाटतं या ठिकाणी आलाय. कुटारी कुटारी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. तरगर संघाच्या संघनायकाला मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी लगेचच जायचंय. मनीष म्हात्रे तरगर या ठिकाणी आपण बघतोय कुटारीचे, त्यांचं मनापासून स्वागत. आमचे प्रसाद जत्ती यांचे ते मित्र आणि त्यांच्या वतीने देखील आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करतोय. मनीष म्हात्रे तर वळतो या ठिकाणी तरगर संघाच्या संघनायकाला देखील मी आमंत्रित करेन की आपण टॉस साठी यायचंय. आणि टॉस साठी मी विनंती करेन आमचे सुदाम भंडारकर, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभास्य या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सुदाम भंडारकर यांच्या शुभास्य नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र प्रयत्न केला जाईल का धाबा वाचवण्याचा, कारण आपण बघतोय एका बाजूला नावडे संघ प्रशांत खानावकर ऑन द राईज या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजीच्या बोहल्यावर. तशा पद्धतीने आपण पहिला चेंडू आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे मात्र आपण बघतोय हा चेंडू पहिला चेंडू स्क्वेअर टाकलाय. आधीच धाबा कमी होते आणि त्यात मात्र थोडीशी खराब गोलंदाजी सुरुवात मात्र तशी करा पाहायला मिळते. यावेळेस मात्र जबरदस्त पंच लगावलाय. चेंडू जाईल तो सरळ वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा जातोय सरळ सीमारेषे पलीकडे. चौकार चौकार पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न केला जाईल कारण गरजेचं होतं. आधीच या ठिकाणी आपण बघतोय आपलं बजेट कमी होतं आणि खर्च जास्त होतो आणि अशा पद्धतीने मी म्हणेन की कुठेतरी खर्चाला आळा बसला पाहिजे. तशाच पद्धतीने या क्रिकेटमध्ये तुमच्याकडे धाबा कमी असतील तर मात्र या ठिकाणी विकेट घेणं महत्वाचं आणि ही विकेट मिळतीये ती पहिली पायचीच्या स्वरूपानं. फलंदाज या ठिकाणी बादून तंबूत परतेल आदेश गावंड. आदेश गावंडला परतावं लागेल पायचीच्या स्वरूपानं. पहिली विकेट मिळतीये. पहिल्या विकेटचा पतन होतं या ठिकाणी आपण बघतोय. पिरकोन संघाचा 22 धाबा जमल्या होत्या. 23 धाबांचा पाठलाग करतोय. 23 धाबांचं लक्ष्य पार करण्यासाठी आपण पाहतोय. एकूण धाबा आतापर्यंत आपण बघतोय 4 धाबा, माफ करा 5 धाबा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 धाबांची गरज उर्वरित चेंडू मागे पाहायला मिळते, परंतु या 18 धावा पूर्ण करण्याच्या अगोदरच पहिला गडी बाद झाला तो पिरकोन संघाचा आदेश गावंड. पायचीच्या स्वरूपानं त्यांना पंचांनी पकडलं आणि आदेश गावंडला परतावं लागतंय. नवीन फलंदाज आपण बघतो मैदानाकडे रवाना होतोय प्रसाद गावंड. प्रसाद गावंड मैदानाकडे रवाना होईल. 5 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि 23 धावा पूर्ण करण्यासाठी मी म्हणेन या ठिकाणी कोणत्या तरी एका खेळाडूला जबाबदारी उचलावी लागणार आहे. कारण आपण पाहतोय या धाबा जरी सोप्या वाटत असतील तरी मात्र गोलंदाजानं टाकलेले निर्धाव चेंडू, गोलंदाजानं मिळवलेला विकेट या सामन्यामध्ये परत आणू शकतात त्या नावडे संघाला.
इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केला या गोलंदाजानं. यावेळेस चेंडू आपण बघितला, चेंडूनं स्ट्रोक्स तर खेळला होता परंतु शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला फील्ड केलं, चेंडूला फेकलं. तोपर्यंत मात्र एक धाव या ठिकाणी आपण बघतोय धावफलकावर जमा होते. एका धावेने आपण बघतोय 6 धावा धावफलकावर जमा झाल्यात. जिंकण्यासाठी 23 धावांचं योगदान पूर्ण करायचंय, 23 धावांचं आव्हान पूर्ण करायचंय. इथे मात्र चांगला फटका. यावेळेस मात्र चेंडू येईल तो सरळ मिड विकेटच्या रेंजमध्ये. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठीची थोडीशी सुमार कामगिरी मी म्हणेन महेश म्हात्रे या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. महेश म्हात्रेने थोडीशी निराशा केली होती फलंदाजी करताना देखील, कारण आपण बघतोय 2 धावा या ठिकाणी आपण बघतोय सिंगलचं कन्व्हर्टिंग डबल्स मध्ये केलं या 2 फलंदाजांनी आणि 8 धावा धावफलकावर. 8 धावा धावफलकावर. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. यावेळेस चेंडू जातोय सरळ क्षेत्र यष्टरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जागेवरून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बघतोय आपण विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय, विसावतोय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या अंती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 8. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती मात्र या ठिकाणी आपण बघतोय 15 धावांची. 18 चेंडू 15 धावा. सामना तसा बघायला गेला तर सोपा झालाय. सगळीकडचं बोया येतील ना रे धावत. जबरदस्त या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते. आपण बघतोय 8 धावा धावफलकावर जमा झाल्यात. जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष्य पार करायचंय. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज. 18 चेंडू 15 धावांची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळते आणि पिरकोन संघ इथे मात्र प्रयत्न करतोय हा सामना आपल्या बाजूने लवकरात लवकर कशा पद्धतीने आणता येईल, कशा पद्धतीने खेचता येईल. परंतु नावडेज संघ मी म्हणेन त्यांच्या वाटेमध्ये स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम करतोय. यावेळेस मात्र जबरदस्त पॅरलल स्ट्रोक्स मारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ फेकून दिलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मदत मारलेला हा तडाखा षटकार. चौदा धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आपण बघतोय